अजित पवारांच्या निधनाच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी दावे व्हायला सुरुवात झाली। शरद पवार यांच्या गटाकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी सकारात्मक अशा प्रतिक्रिया येत आहेत। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या। आता राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यावं आणि अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करावं असं वक्तव्य सयाजी शिंदेंनी केलं। सोबतच विलीनीकरणाविषयी चर्चा झाली होती असा दावा देखील त्यांनी केलाय। दरम्यान आज सयाजी शिंदे यांनी शरद पवार यांची सांत्वनपर भेट देखील घेतलेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे। असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं। दादांचा जो उमदं डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी, त्या दृष्टीने त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, या निमित्तानं मला असं सांगायचं वाटतं। अजितदादांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बरचा वापर झाला होता का? विम्यासाठी अपघात घडवून आणला का? व्हीएसआर कंपनीवरती आमदार अमोल मिटकरींना संशय। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या वेळी कायम सोबत असणारा पीए गेला कुठे? बजरंग सोनावणे यांचा सवाल। लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावणे यांनी केलं स्पष्ट। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवरती कारवाई करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। 2047ला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील, सरसंघचालक मोहन भागवत गरजले। 2047ला अखंड भारत होईल अशी स्वप्न पहा, असाही सल्ला। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून 1.25 वर्ष महापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची ऑफर, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। अकलूजमध्ये मतदान केंद्रात लहान मुलाला घेऊन जाणं, राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना भोवणार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा। उद्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी, प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण। एबीपी माझावरती पहा अचूक आणि वेगवान निकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।